नरेशने आपली आलिशान गाडी मंगळ कार्यासमोर पार्क केली आणि बायको मृताला घेऊन तो कार्यालयात शिरला. हॉलमध्ये तुरळक लोक बसले होते. नरेशला आश्चर्य वाटले. लग्न लागायला फक्त 15 मिनिटं बाकी असताना उपस्थिती एवढी कमी कशी? त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की नवरा मुलगा नुकताच मिरवणुकीला गेला असून तो अजून 2 तास तरी येणार नव्हता. वऱ्हाडातील बरीच मंडळी या मिरवणुकीत गेल्यामुळे हॉल रिकामा वाटत होता. मीरा ओळखीच्या बायका दिसल्यावर त्यांच्यात जाऊन बसली. नरेशने हॉलमधल्या व्यक्तींवर नजर टाकली. कुणी ओळखीचं दिसतंय का हे तो शोधू लागला. एक चेहरा ओळखीचा वाटला, पण तो कोण हे त्याच्या लक्षात येईना. तरी सुद्धा तो त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याला पाहिल्याबरोबर त्या माणसाने स्मित केलं. तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण लक्षात येत नाहीये. नरेश जरा अवघडूनच बोलला. काय ना नरेश, मला ओळखलं नाही? अरे मी सुनील भागवत. आपण दोघं 10वी पर्यंत एकाच वर्गात होतो, आठवलं? नरेशच्या डोक्यात ट्यूब पेटली. हो हो, आठवलं. अरे एकाच बेंचवर तर बसायचो आपण. अरे पण तू इतका तरुण कसा दिसतोस? आपण तर एकाच वयाचे असू ना? यार किती वर्षांनी भेटतोयस आणि दिसण्याचं काय घेऊन बसलास? सुनीलने त्याला आलिंगन दिलं. चल बसून निवांत बोलूया. लग्न लागायला अजून भरपूर अवकाश आहे. दोघंही खुर्च्यात बसल्यावर नरेश जरा संतापून म्हणाला, बघ यार सुनील, या लोकांना वेळेची अजिबात किंमत नाही. उशिराच लग्न लावायचं होतं तर मुहूर्त काढायलाच कशाला? जाऊ दे रे, आज तर चान्स मिळतो नातेवाईकांना मित्रमंडळींना नसण्याचा. करू दे त्यांना भरपूर एन्जॉय. हेच तर दिवस आहेत त्यांचे एन्जॉय करायचे. आता आपल्याला नाचता येणार आहे का तूच सांग. आणि बघ, आपल्याला तर आता भरपूर वेळ आहे. मी तर रिटायर झालो आहे. तुझं काय? अजून करतोस आहेस का नोकरी? नाही रे, मी सुद्धा रिटायर झालो. पण मला सांग, तू कुठल्या तरी शाळेत शिक्षक होतास ना? मग रिटायर होतानाही शिक्षकच होतास का? शेवटचे 2 वर्ष हेडमास्तर होतो, म्हणजे तसा शिक्षकच. तुला खरं सांगू सुनील, मला शिक्षकी पेशा कधीच आवडला नाही. दॅट्स अ व्हेरी बोरिंग जॉब. त्यात काही थ्रिल नाही, चॅलेंज नाही, जबाबदाऱ्या नाहीत. मी तर नेहमी म्हणतो, शिक्षक लोक फुकटाचा पगार घेत असतात. त्यातून आजकाल शिक्षकांबद्दल काय भयंकर ऐकू येत आहे. दारू पिणं काय, विद्यार्थ्यांवर बलात्कार काय, बापरे, या लोकांनी तर शिक्षण क्षेत्र फार बदनाम करून टाकलंय. सुनील चिडला नाही, हसून म्हणाला, शिक्षकांबद्दल असे गैरसमज बरेच जण करून देतात. सगळेच शिक्षक तसे नसतात. तुझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात अवायकर, कामचुकार आणि चारित्र्यहीन शिक्षकच आले असतील. त्यातून 20-25 लाख रुपये देऊन नोकरीला लागलेले शिक्षक दुसरं काय करणार? त्यामुळे तुला दोष देण्यात काही अर्थ नाही. माझ्या बाबतीत म्हणशील तर मला दिवसभर फुरसत नसायची. शाळेत सतत काही ना काही प्रकल्प चालायचे. त्यातून जनगणना आहे, निवडणुका आहेत, वर्षभर चालणाऱ्या परीक्षांचं सुपरविजन आहे, पेपर तपासणी आहे. अशा सगळ्या कामात वर्ष कधी संपून जायचं ते कळायचं सुद्धा नाही. बरं मला एक सांग, तू कुठल्या तरी सरकारी खात्यात होतात ना? हो, मी सुपर क्लास 1 ऑफिसर होतो. खरं तर एक मामूली क्लार्क म्हणून मी नोकरीची सुरुवात केली होती. प्रमोशन मिळवत मिळवत क्लास 1 ऑफिसर झालो. नरेश अभिमानाने म्हणाला. आपल्या हाताखालच्या स्टाफकडून काम करून घेणं किती अवघड आणि चॅलेंजिंग असतं तर तुमच्या पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांना नाही कळायचं. शासनाकडून मला त्यासाठी बरेच पुरस्कार देखील मिळालेत. वाह, खूप छान. पण मलाही तेच म्हणायचं आहे, तुझ्या हाताखालचे सर्वच कर्मचारी इमानदार, प्रामाणिक आणि कष्टाळू होते का? अरे बाबा, सरकारी खात्यात तर 50% लोक फक्त दिवस भरतात. त्यांना कामाशी काही देणं घेणं नसतं. शिक्षकांचीही तीच परिस्थिती आहे. काही मोजके नालायक शिक्षक पूर्ण शिक्षण क्षेत्राला कायमा फासतात. त्याला काही इलाज नाही. आम्ही मात्र आमचं शिकवण्याचं काम जीव तोडून केलं. मोठ्या हुद्द्यावरचे आमचे विद्यार्थी आता भेटले की पाया पडतात, तेव्हा आपली हिंमत कळते. पण तेवढ्याने हुरळून जायचं कारण नाही. तुम्ही आयुष्यात काय कमवता ते महत्त्वाचं आहे. माझ्याकडे बघ, मला नोकरीत असताना किती मान मला तर मिळायचा. शिवाय माझा पगार, वरची कमाई भरपूर असायची. आज माझ्याकडे काय नाही ते विचार. मोठा बंगला आहे,
आलिशान गाडी आहे. मुंबई पुण्यात लक्झरियस फ्लॅट आहेत. दोन्ही मुलं बेंगलोरमध्ये चांगल्या कंपनीत रगड पगारावर नोकरीला आहेत. पुढच्या महिन्यात मी फिरायला सिंगापूर मलेशियाला चाललोय. तुमच्यासारख्या शिक्षकांना हे सगळं शक्य आहे? नरेशच्या बोलण्यात अहंकार गच्च भरला होता. सुनीलच्या ते लक्षात आलं. तो हलकसा हसला आणि म्हणाला, या अगोदरही फॉरेनला कुठे गेला होतास? नरेशने नकारार्थी मान हलवली. जमलंच नाही रे, कामात खूप बिझी असायचो. क्लास 1 ऑफिसरला वेळ कुठून असणार? सुनीलने स्मित केलं. नरेश, मी 21 देशात फिरून आलोय. काय काय सांगतोस? आ वाचून नरेश त्याच्याकडे पाहू लागला. हो नरेश, तुला माहीत नसेल, मी गणिताचा मास्टर आहे. गणिताच्या परिषदांमध्ये व्याख्यान देण्यासाठी मी भारतातच नाही तर बऱ्याच देशातही गेलोय. मागच्याच महिन्यात मी कोरियाला जाऊन आलो. नरेशने सुनीलला वरपासून खालपर्यंत पाहिलं. त्याच्या साध्या कपड्यावरून तो इतका विद्वान असेल असं वाटत नव्हतं. बरं मला एक सांग, भारतात तू कुठं कुठं जाऊन आलायस? सुनीलने विचारलं. महाराष्ट्र आणि दिल्लीशिवाय कुठंच जाता आलं नाही बघ. रिटायर झाल्यावर फिरू असं ठरवलं होतं. तुला काही आजार बिजार आहेत का? आहेत ना, BP आणि डायबिटीज. कोलेस्टेरॉलही वाढलंय. का रे, असं काय विचारतोस? आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरून हात फिरत नरेशने विचारलं. नरेश, अरे आता या म्हातारपणात आणि असे आजार घेऊन तू कितीचा फिरणार? आणि ते फिरण्यात तुला काय मजा येणार? उत्तराखंडमधल्या व्हॅली ऑफ फ्लॉवरला तू आता जाऊ शकणार नाहीस. गेला तरी ती फुलं पाहून तुला काहीच आनंद वाटणार नाही. तरुणपणी याच गोष्टींनी तुला कितीतरी आनंद दिला असता. मंदिरात जाण्याचे आपले दिवस, प्रेक्षणीय स्थळ पाहून कुठली मजा आपल्याला येणार? काही गोष्टी योग्य वयातच केल्या पाहिजेत. नंतर केला तर त्यातला आनंद नाहीसा झालेला असतो. नरेश चिडून म्हणाला. मला एवढं लेक्चर देतो आहेस? तू तरी या गणिताच्या परिषदांव्यतिरिक्त कुठं फिरला आहेस का? सुनील हसला. नरेश, शिक्षकी पेशा मी जाणून बुजून स्वीकारला. मला खरं आयुष्य जगायचं होतं, त्यातला आनंद लुटायचा होता. लहानपणापासूनच मी वेगळं आयुष्य जगण्याची स्वप्न पाहत होतो. घरच्या गरिबीमुळे ते शक्य नव्हतं, पण नोकरी लागली आणि मला पंख फुटले. गणित विज्ञान हे माझे आवडते विषय, त्यात मी मास्टरी केली. शाळेच्या सहलींची जबाबदारीही मी माझ्यावरच घेतली. त्यातून मला खूप अनुभव आल्याशिवाय अनेक स्थळंही बघता आली. मग मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरचे ग्रुप घेऊन जाऊ लागलो. त्यातून मला खूप कमाई होऊ लागली. त्या पैशांची बचत करून मी अख्ख्या भारत पालथा घातला. त्या काळात मला साहसाची आवड निर्माण झाली. एकदा मनात आलं, सायकल काढली, ग्रुप जमा केला, सायकलने नेपाळला जाऊन आलो. बाप रे, नेपाळला? नरेश थक्क होऊन म्हणाला. नुसतं नेपाळच नाही तर गोवा, लडाख, अरुणाचल, मेघालय इत्यादी 7 राज्यही मी सायकलवर फिरलो आहे. युरोपलाही जाणार होतो, पण पैशाअभावी ते जमलं नाही. मग मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली. हिमालयासहित भारतातल्या जवळजवळ सर्वच पर्वतरांगात मी ट्रेकिंग केलंय. रॉक क्लाइम्बिंग, रॅम्पलिंग, व्हॅली क्रॉसिंग हेही मी केलंय. हे आयुष्य पुन्हा नाही हे मला माहीत होतं. शिवाय म्हातारपणात या गोष्टी शक्य होत नाहीत, म्हणून मी तारुण्याचा पुरेपूर फायदा उचलला. या प्रोसेसमध्ये मी माझ्या प्रमोशनकडेही दुर्लक्ष केलं. असाही मी मॅनेजमेंटच्या मर्जीतला नव्हतोच. त्यामुळे मॅनेजमेंटने मला ज्युनियर असलेल्या आणि लायकी नसलेल्या व्यक्तींना माझ्या अगोदर प्रमोशन दिले. अर्थात मी ते मनावर घेतलं नाही. मी माझ्या पद्धतीने आयुष्याचा आनंद घेत राहिलो. तो जिंदगी ना मिलेगी दोबारा हा पिक्चर बघितला आहे? नाही? जरूर बघ. आयुष्य कसं जगायचं ते तुला कळेल. पण का रे, इतकं सगळं करत असताना तुझं घरदाराकडे दुर्लक्ष होत असेल? नरेशने विचारलं. अजिबात नाही, कारण मी या गोष्टी सुट्ट्यांमध्येच करायचो. शिवाय बऱ्याचशा सहलीत माझी पत्नी आणि मुलंही सोबत असायची. त्यामुळे त्यांनी कधी तक्रार केली नाही. घर, परिवार, छंद आणि नोकरी यांची व्यवस्थित सांगड मला घालता आली. त्यामुळे मी भरभरून जगलो. संगीताची मला आवड होती. माझा आवाज चांगला नव्हता, त्यामुळे गाणे शिकण्याऐवजी मी वाद्य शिकलो. बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलिन हे वाद्य वाजवण्यात पारंगत झालो.
पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा? नरेशने विचारलं. आम्हाला वेळ मिळत नाही असं म्हणणारे तासनतास टी व्ही बघत बसलेले असतात, नाहीतर मोबाईलवर व्हॉट्सअप फेसबुकमध्ये बुडून गेलेले असतात. मी त्याऐवजी वेळेचं मॅनेजमेंट केलं. अर्थात खूप स्ट्रिक्टली नाही, कारण मग आपण जे करतो त्यातला आनंद हरवून जातो आणि मी जे करत होतो त्या आनंदासाठी. मला काही त्यात करिअर करायचं नव्हतं. नरेशला आपलं आयुष्य आठवलं. नोकरी एके नोकरी आणि नोकरी दुने घर, याशिवाय त्याला दुसरं काही माहीत नव्हतं. अफाट पैसा कमवायचा, मग तो कोणत्याही मार्गाने असो, आणि 3 पिढ्या बसून खातील अशी प्रॉपर्टी जमवायची, हे त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं. हे ध्येय साधताना आपण कधीही न मिळणारे आनंदाचे क्षण गमावतो हे कधी त्याच्या लक्षात आलं नाही. निवृत्त झाल्यावर आपल्याला भरपूर वेळ असेल तेव्हा ते करायचं, तेव्हा जे करायचं ते राहून गेलंय ते करता येईल असं त्याचं मत होतं. मी आता ठरवलंय, उरलेलं आयुष्य मजेत घालवायचं. नरेश म्हणाला, आताशी तर आपण साठी गाठली आहे, अजून 10 वर्ष तरी काही होत नाही आपल्याला. तसं झालं तर सोन्याहून पिवळं. पण आयुष्य एक क्षणभंगूर आहे असं गृहीत धरूनच मी माझं जीवन जगलो. सुनीलच्या म्हणण्यावर नरेश जोरात हसून म्हणाला, डोंट वरी यार, तूही काही लवकर मरत नाहीस. आता हे जग मला दाखवण्याची जबाबदारी तुझी. बरं ते जाऊ दे, तुझी मुलं काय करतायत? लग्न झाले असते ना त्यांची? हो तर, मुलगी डेंटिस्ट आहे आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट. मुलगा माझ्याच सोबत राहतो आणि मुलगीही याच शहरात असल्याने नातवंडासोबत माझे दिवस झकात चालले आहेत. नरेशचा चेहरा पडला. वर्षभरापासून बंगलोरला राहणारी मुलं घरी न आल्याने नातवंडाशी त्यांची भेट आजकाल व्हिडिओ कॉलवरच व्हायची. घरबीर बांधलंस की नाही? त्याने उत्सुकतेने सुनीलला विचारलं. हो तर, तुझ्यासारखा बंगला नाही आहे माझा, पण एक 2 BHKचं घर आहे. मुलगा चांगला कमावतोय, तो बांधेल मोठा बंगला पुढे. शेवटी त्यालाही काहीतरी स्वकष्टाची प्रॉपर्टी केल्याचं समाधान मिळायला हवं ना. तुझी कार मात्र झकास आहे का? तू केव्हा पाहिलीस? नरेश आनंदाने फुलून म्हणाला, मगाशी तू आलास तेव्हा मी बाहेरच होतो. अच्छा, लग्न लागल्यावर चल, तुम्हाला गाडीतून घरी सोडतो. अरे, मी आणली ना माझी गाडी. तुझ्या गाडी इतकी आलिशान नाही आहे, पण ठीक आहे, माझं काम भागतंय तिने. नरेशचा चेहरा पडला. नरेशच्या आपण कमावलेल्या सगळ्या गोष्टी सुनीलकडे सुद्धा आहेत, मग आपण एवढा गर्व का करतोय? त्याच्या मनात विचार आला. तेवढ्यात नवरदेवाची मिरवणूक आली. अर्ध्या तासात लग्न लागलं. सुनीलला पाहून बरेच लोक त्याला आनंदाने भेटत होते. तरुण मुलं मुली त्याच्या पाया पडत होते. सुनीलला पाहून नवरीला खूप आनंद झाला. त्याच्या पाया पडून ती नवऱ्याला म्हणाली, हे आमचे भागवत सर, त्यांनी आम्हाला भरभरून जगायला शिकवलं. शिकणं आणि जगणं सुद्धा किती आनंददायी असतं हे त्यांच्यामुळेच आम्हाला कळलं. तिच्या नवऱ्याने सुनीलला वाकून नमस्कार केला. सुनीलला मिळणारा आदर पाहून नरेश मनातून खट्टू झाला. त्याला आठवलं, निवृत्तीनंतर तो ऑफिसला 2-3 वेळा गेला तेव्हा तिथल्या स्टाफने त्याची दखलसुद्धा घेतली नव्हती. ही बॅच कशाला तिथे आली असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्र एकमेकांना घरी यायचं निमंत्रण देऊन निघाले. नरेशने ठरवलं, आता सुनीलसारखं जगायचं आहे, ते उरलेलं आयुष्य आनंदात घालवायचं. आता त्याला त्याचा एकटेपणा खटकू लागला. म्हणून मग त्याने दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नागरिक संघाची सदस्यता घेतली. आतापर्यंत कट्ट्यात बसणारे म्हातारे त्याला आवडत नव्हते. हळूहळू त्याची त्यांच्याशी मैत्री झाली. मॉर्निंग वॉक त्यांच्यासोबत होऊ लागला. एक दिवस तो त्याच्या बायकोला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमाला गेला. या वयातही संगीत आपल्याला आवडतं, आपल्या मनाला भारून टाकतं, हा नवीन शोध त्याला लागला. अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांना कधी त्याने हात लावला नव्हता. व काळे, चेतन भगत, पाउलो कोएल्होची पुस्तकं आता टेबलवर उपस्थिती देऊ लागली. स्वयंपाक हे बायकांचं क्षेत्र असं तो आजपर्यंत मानत होता, पण आता नवीन रेसिपीज तो बायकोला सुचवू लागला आणि ती बनवण्यासाठी तिला मदतही करू लागला. एक दिवस ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना त्याने एका चांगल्या हॉटेलात पार्टी दिली.
सुनीललाही त्याने स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं. आपल्या मित्रामुळेच आपण आनंददायी जीवन जगायला सुरुवात केली आहे याचा त्याने सर्वांसमक्ष उल्लेख केला. सुनीलनेही मग आपण कसं जीवन जगलो आणि उरलेलं आयुष्य कसं भरभरून जगलं पाहिजे याबद्दल एक कुमारदार भाषण ठोकलं. सिंगापूर मलेशियाच्या टूरला आता 4-5च दिवस उरले होते. ही टूर झाली की हिस्टॉरिकल युरोपची टूर करायची नरेशने ठरवून टाकलं. आपलं हे सुंदर आयुष्य फार कमी उरलंय याचा खेद त्याला आजकाल वाटू लागला होता. टूरला 2 दिवस बाकी होते. तो सकाळी आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करत होता. जॉगिंग ट्रॅकचे 3 राऊंड त्याने पूर्ण केले. 4थ्या राऊंडला त्याने सुरुवात केली आणि त्याच्या छातीत कळ आली. कळ इतकी जोरदार होती की तो खालीच कोसळला. पडता पडता त्याचा उजवा गुडघा जोरात आपटला. त्याच्याबरोबरचे सगळे धावून आले. सगळ्यांनी मिळून त्याला बेंचवर झोपवलं. घामाच्या धारांनी तो न्हावून निघाला होता. ॲम्ब्युलन्स बोलावण्यात आली. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. ट्रीटमेंट सुरू झाली. 2 तासांनी तो शुद्ध झाला. समोरच त्याची बायको आणि डॉक्टर उभे होते. कसं वाटतंय? त्याच्या बायकोने मीराने विचारलं. त्याच्या अंगात अजिबात जाण नव्हतं. उजवा गुडघा भयंकर दुखत होता. मला काय झालं होतं? खोल गेलेल्या आवाजात त्याने डॉक्टरला विचारलं. तुम्हाला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला होता. त्यात तुम्ही नेमके गुडघ्यावर आपटल्यामुळे तुमचा गुडघा तुटला आहे. त्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे. मग करून टाका. आम्हाला 2 दिवसांनी सिंगापूरला जायचं आहे. डॉक्टर हसले. सॉरी मिस्टर नरेश, यू हॅव टू फॉरगेट अबाउट युअर टूर. तुमची शुगर आणि BP जोपर्यंत नॉर्मल होत नाहीत तोपर्यंत ऑपरेशन शक्य नाही. ऑपरेशन नंतरही तुम्हाला लवकर चालता येईल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, उद्या तुमची अँजिओग्राफी करणार आहोत. ब्लॉकेजेसवर तुमची बायपास करायची की अँजिओप्लास्टी ते ठरेल. माझ्या अनुभवानुसार तुमची बायपासच करावी लागेल असं वाटतंय. आणि बायपास झाल्यावर कमीत कमी 3 महिने तरी तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही. नरेशने हताशपणे बायकोकडे पाहिलं. जाऊ द्या हो, तुम्ही अगोदर बरे व्हा, मग बघू कुठे जायचं ते, ती त्याला समजावत म्हणाली. जीव वाचला ते काय कमी आहे? सिंगापूर काय नंतर केव्हाही करता येईल. नरेश काही बोलला नाही. पण त्याला समजून चुकलं होतं. त्याचं जीवाचं काही खरं उरलं नव्हतं. नशिबात असलं तर टूर होतीलही, पण ते कायम तब्येतीच्या काळजीने भरलेले असतील. त्यात आनंद, उत्साह यांचा अभाव असेल. जीवनात आता कुठेशी रंगत येऊ लागली होती आणि त्यात हे असं घडलं. आयुष्य एक क्षणभंगूर आहे असं सुनील म्हणाला होता. खरंच होतं ते. आता टूरच काय, आयुष्यात राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी करता येणार नव्हत्या. अनेक गोष्टी योग्य वेळातच केलेल्या चांगल्या असतात असं सुनील जे म्हणत होता ते चुकीचं नव्हतं. ते त्याला आता ठाम पटलं होतं. क्षणभर त्याला सुनीलचा हेवा वाटला आणि त्याच्यासारखं आयुष्य आपण का जगलो नाही या पश्चातापाने त्याचं मन भरून गेलं. मंडळी, वेळ सावध व्हा. योगा, प्राणायाम, चालणे चालू ठेवा. काळजी घ्या. प्रामाणिक राहून आयुष्याचा आनंद घ्या.